मला दिसा तिथं जाऊ नका म्हणून सांगतोस आणि स्वतः अंधारात एकला चालला होतास. गप गुमान घरला चल आणि जास्ती बोलूच नगस तू. आणि ह्यात पडायचं काय बी कारण नाही बाळू. नाही रे सदा, तू भेटत नाही काय नाही म्हणून विचारलं तुला. हा समजा ठीक आहे ना. हा येतो मी. हा बर तात्या, ए तात्या, तात्या. अरे मंगळू कसं आहे? हवत असेल की तुला? नाही माझ्या कानावर आलं होतं पर. काय आलं तुझ्या कानावर? तुला आणि देवाप्पाला पोलीस घेऊन गेलते ना रे. लय आनंद वाटला असेल ना हो तुला तर. अरे मला किती वाईट वाटलं म्हणून सांगू मंगळू. अरे एक दिवस जेवलो नाही मी. हा हा मग बरं बरं बरं. अरे तुला काय आज ओळखीत नाही मी? पर तू बाहेर कसा आला रे? म्हणजे आज होता ना तर बाहेर कसा आला? अरे सोडलं पोलिसांनी मला. सोडलं? अरे का सोडलं? हा म्हणजे कसं काय सोडलं? अरे पुरावाच सापडला नाही, समजलं का? आणि देवप्पा? त्यासने बी सोड त्याला. हात फिरवला ना सोन्याची अंगठी बाहेर काढतात. काय सांगतोस? अरे येडी झाल्यात लोक तिथली. आहेच आपला देवप्पा भारी. हा. येतो मी. बरं ऐक, हं? मला एक सांग, आता काय? कोणाचा हात आहे याच्यामध्ये? कशामध्ये? आम्हाला तुरुंगात टाकलं त्याच्यामध्ये. आता ते मला कसं ठाव असणार मंगळू? समजल समजल, ते बी समजल. आणि देवीला कौल लावला ना मग तर समजल. मग लावच कौल देवीला. आणि मला बी सांग. हा बरोबर, ध्यानात ठेवतो. लय हाणला असेल ना रे पोलिसांनी. हं? तुला तर लय मजा आली असन. हा. अरे काळजी वाटते म्हणून विचारलं रे मंगळू. तेव्हा आपल्याला बाहेर येऊन दे, मग बघ काय काय होत आहे. तर कधी येणार देवप्पा? येताल की. एक डाव सुटलास पर आता सुटायचा नाहीस. बर बर येतो म्या. गावातले काम आहेत. अरे सगळीकडे नुसतं ब्याव पसरले. जो तो जीव मुठीत घेऊन चालतो. मंगळू, अरे तू तर तुरुंगात होता ना? वा होय, सोडलं साहेबांनी. सोडलं? असं कसं सोडलं? अरे बाबा, माझी काही चुकच नाही. मला कशाला पकडून ठेवतील ते? अरे पण देवाप्पा कुठं आहे? त्याला बी सोडला का? नाही अजून, पर त्यांना बी कवा बी सोडतील ते. आणि कशावरून? अरे मी सुटून आलो आहे, मला ठावा का तुला? पण मला एक सांग, पोलिसांनी तुम्हाला का पकडून नेलतं ते समजलं का? का म्हणजे? अरे कोणीतरी काडी घातली आहे, त्याच्याशिवाय होत आहे का हे मला सांग? म्हणजे गावातलंच कोणीतरी असणार. पंच, दुसरं कोण आहे? पंच आणि तो बाळ्या, त्या दोघांना मिळून केला आहे हे. ए मंगळू, बाळूचं नाव कशा पायी घेतो र? लहान पोर आहे ते. अरे तेच पहिला हान तसला नाही तो. काय बी सांगू नको मंगळू, पंचासनी जाऊन विचार. अगोदर तो सगळं चांगलं चाललं होतं रे तुमचं. परकाळ्यात गळा घालत होता आणि आता कुठं फाटलं रे? त्या पंचाकडे चाललो आहे आता. तेव्हा पता सांगावा आहे पंचासनी. सांगावा, आमासनी बी कळू दे जरा. काय करणार आहे समजून? समजल एक दिस. पंच देवाप्पाचं पाय धरताल तवा.
अरे काय नका सांगू, आमासनी तुमच्याकडे यायला बी मनाई आहे. आम्ही तरी काय करायचं? समजत हवा आहे मला. अरे देवापणा तुमच्यासाठी काय काय केलं समजा विसरलात का काय? ए मंगळू, तू आणि तो पंच तिकडे काय गोंधळ घालायचा तो घाला. घालणार आणि साधा सुद्धा नाही, आता मोठा गोंधळ घालणार. सदा 2-4 भाकऱ्या बांधून ठेव, बर. जाताना घेऊन जातो. कर गावात जे भ्याव पसरला हाय ते यांच्यामुळे तर नाही ना. मला तर असं वाटतंय की तिकडे बसून त्या देवपानं लिंबू फेकला असेल. काय बी बोलू न ग, म्हण लिंबू फेकला असेल. अरे वय तर त्याच्यामुळेच भ्या पसरलंय. तुम्हाला काय वाटलं तो देवपा काय सोडणार आहे का गावाला? पंच पंच अहो ही परत घडलं. अहो ते काय करताय पंच? अहो जे व्हायला नग होतं ते झालं. अहो तिकडं काय? अय्यो अय्यो, अरे किती ओरडतोय, आतापर्यंत आवाज येतोय. अहो अक्का मंगळू आला गावात. अय्यो, असे कसे झाले? आता ते पंचास निष्ठाव. अय्यो ते गोरा सरकार कोणाचंच नाही बघा. अयो त्यांचे नोकर पण त्यांच्यासारखेच दिला असेल सोडून. आणि देवप्पा? नाही तेव्हा नाही सुटला अजून. पण मंगळू म्हणत होता तो कवा बी सुटल. हेनरी, अहो आता काय करायचे? पंच तो देवप्पा बाहेर आल्यावर आता काय गप नाही बसायचा. राम राम पंच. अक्का अय्यो राम 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 राम. हा मंगळू, अरे तू आला हे सांगायसाठी चालतो मी इथं. अरे तुझ्या पोटात काय राहतं रे तात्या? तू सांगणार हे ठावच होतं की मला. पर देवाप्पाचा सांगाय आलो आहे. अय्यो काय म्हणतो देवप्पा? अय्यो आमची आठवण आहे अजून. अहो तुम्ही कासरा बांधून आम्हाला तुरुंगात घातलं, तुम्हाला इसरून कसं चालेल? अय्यो काय म्हंटला देवप्पा सांगून टाका आता. बाहेर आला ना, तुमचं काय बी खरं नाही असं सांगितलं आहे देवाप्पानं. त्यात काय, आधीपासून हेच ऐकतोय आम्ही. अय्यो अव्वा, मी बाळूकडे जाऊन येतो. बरोबर. छोटे मालक कशा आहे सांग? मी मजेत आहे. तू असा का आला आहेस? आणि किती दिवस आंघोळ नाही केली? बघ मंगळू, लहान पोराला कळतंय. 2 देवप्पा तर काय आंघोळच करीत नाही. माझ्याशी कवा खेळणार आहेत छोटे मालक? नवा खेळ आहे माझ्याकडं. अय मंगळू, ही बंदूक बघितली? अय्यो माझ्या मुलाला भीती घालतोस का रे? आणि तुम्ही घाबरता का काय? गुंडू, तू बाळूकडे जाऊन खेळ जा. जातो मी.
बाळू संग खेळतो म्हणजे नवलच झालं की. गुंडप्पा इकडेच येतो आहे वाटतं. घरात करमत नसेल आता त्याला. गुंडप्पा ये ये. आलो आलो. गुंडप्पा त्या दिवशी खेळून गेलास तू आलाच नाही. आवडत नाही का? बाळू असे कसे होईल? मला आवडले. आज कशी वाट चुकला? भीमा वाट चुकलो नाही. तुमच्याकडे आलो. घरात कंटाळा येत होता म्हणून. का? घरात काय चाललं आहे? तो मंगळू अप्पांना धमकी देऊन गेला. गुंडप्पा तू घाबरला नाहीस ना? मला भीती वाटली. पण बाळू ती माणसं चांगली नाहीत रे. गुंडप्पा तू बोलतो आहेस ते बराबर आहे. कधीच तुझं वडील त्यांच्या सोबत राहिलं म्हणून हे असं होतं या. म्हणजे काय करायला पाहिजे होतं अप्पांनी? संगत चांगली पाहिजे. म्हणजे तुझी आणि माझी जशी आहे तशी. गुंडप्पा तुझ्या आई सकाळी जेव्हा घरात आली तेव्हा काय बोलली का? हो बाळू. पण कसे सांगू? आता तो आमच्यातलाच आहेस. सांग. अव्वा खूप घाबरली होती. अप्पांनी तिला विचारलं काय झाले म्हणून. हा ना मोर. अव्वा म्हणाली जमिनीतून आवाज आला म्हणून. मोर काय झालं? अप्पांनी उद्या तिला पुन्हा जायला सांगितले आहे. बघितलं का? तुझ्या आईला एवढं भ्या वाटत आहे तर मग कशाला धाडायचं? अप्पांनी तिला विचारायला सांगितले आहे. काय? आणि कोणाला? जिथे आवाज आला तिथे जायचं आणि विचारायचं कोण आहे म्हणून. तुझा बा आगीचे खेळ खेळतो आहे. म्हणजे काही वाईट होईल का? मोर खडा दिसतोय ना व? मग त्यात उडी कशाला मारायची? अय्यो तुझा देवप्पा माझ्या आणि बाळूच्या पुढे हरला रे. अय्यो अहो खेळ कुठं संपला आहे अजून पंच. अजून पण सांगतो रे मंगळू, परत एकदा देवप्पाला सोड, आमच्या बाजूनी ये. एकदा ऐकलं की तुमचं पर जीव गेला असता माझा. आता नाही. अरे विचार कर मंगळू. अय्यो काय ठरवलंस रे मंगळू? हे बघ मंगळू, ते देवप्पा येतोय नाही येतोय कोणास ठाव. हा? आणि तो जरी आला तर कोण जाणार त्याच्याकडं? हा? हे बाय, पोलिसांनी एकदा उचलून नेलं म्हणल्यावर देवप्पाकडे जाणार कोण? कोण जाईल? हा? अरे दरबार भरला आहे. अगं गोदे ये 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 जा, बस. बरी आहेस ना वा? काय ग
लागलीस बाहेर कशा पायी पडलीस? हातरुणात बसून चालतंय का सुंदरा? आणि काम काय संपतात भाई? ते बी आहेच म्हणा. बरं झालं बाई, थोडक्यात निभावलं. अजून काय झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं. काय सांगू तुला, वाचलोच म्हण. तुझ्या नवऱ्याची पुण्याई हाय बघ. देवाचं नाव असतंय त्यांच्या तोंडात. खरं हाय बघ. तुला एक सांगू का? आता काय आणखीन? आज दिस उजडायचा आत अक्का गेली होती त्या जागेकडं. वय मी आम्ही बघितलं की. आता ह्याला काय म्हणावं सांग बरं? आता ठावा आहे ना व, त्या तिथं काहीतरी विपरीत आहे. मग कशा पायी जायचं? यांनीच बघितलं पहिल्यांदा. तर मला सांग, ह्यासनी काहीतरी ठावा असेल का नाही? आता आपण कसं सांगावं? तो मंगळू आलाय सुटून तुरुंगातून. पांडुरंगा, हे का कधी? मी आधी आत्ताच बघितलं. म्हणजे माझ्या जीवाला घोरच आहे म्हणायचं. तो देवप्पा आणि मंगळू त्यांनीच त्या जागेवर काय पुरून ठेवलं नसेल कशावरून? असं असेल. आजवर त्या जागेत काय व्हत नव्हतं, मग आत्ताच कसं? तो देवप्पा काय पुरून ठेवल, काय उलट पालट करल काय सांगता यायचं नाही. हो दे. अगं तो मंगळ सुटून आला म्हणजे देवप्पा बी सुटून आलाच असेल ना व? ते काय समजलं नाही बघ. माझी सत्यवा तिकडं हाय ग. माझा जीव तिच्यात गुंतला हाय बघ. तो देवप्पा तिचा मागमूस करत तिच्यापर्यंत पोहोचला नाही म्हणजे मिळवलं. मला तर वाटतंय तू गंगेन सत्यवाला सोडायचं नव्हतं पाहिजे. अगं असं म्हणून जमतोय भाई. अन मी आधी बिंगोर होते तो देवप्पा गजाड गेला म्हणून. अगो बया, आज गुंडप्पा घरी आला आहे वय? होय बाळूची आई. आता बाळू सोबत माझी चांगली मैत्री झाली आहे. चांगलं झालं बघ. मी तुमच्या घरी आलं तर चालेल ना? अरे का नाही चालणार? तुला जेव्हा पाहिजे तेव्हा येत जा. हा, अन जेवलास का भाकर वाढू? मला आवडेल, पण त्यावर मला तूप आणि लोणी लागतं. बर, मग गरम गरम भाकर आणि त्यावर तूप देते. हा, आत्ता नको, मी सांगीन तुम्हाला. आणि स्वारी हकडं कशी आली आज? गोदा मावशे, तू बरे आहेस ना मग? वय बाबा. आणि गुंडप्पा, आईला बरं आहे ना व? हो, पण ती घाबरली आहे. मग ठावं होतं तर कशाला जायचं तकडं? एक गुरुजी आहेत, त्यांनी तिला पूजा करायला सांगितले आहे, म्हणून ती तिथे गेली होती. अरे दिस उजाडला मग जायचं की. नाही, सूर्य उगवण्याच्या आधी जायला सांगितले आहे त्यांनी. बर आय, त्याला जास्ती काय विचारू नग, नाही तर हे बिघारला जाऊन सांगल. अगो बया, बर बर नग सांगूच बाबा. आधीच डोक्याला काय कमी ताप आहे. आम्ही खेळतो. वय चल बाई, मी आधी जाते. वय. पण गोदा मावशी, तुला नेमकं काय दिसलं होतं? अरे माझ्या मोर जमीन होती आणि त्यातनं आवाज येत होता. माझ्या उवाला पण तसाच आवाज आला वाटतं. आता तिथनं आवाज असाच येत राहणार. का तुला काय ठाव? कारण ह्याची आई उद्याच्याला पुण्यात जाणार आहे.
पांडुरंगा जी मातीच्या आडपूरला आहे त्यासनी जागवत्यात आणि आत काय हाय हे कुणासनी बिठावन आहे. गोदा मावशी तुला नेमकं काय दिसलं होतं? अरे माझ्या मोर जमीन होती आणि त्यातनं आवाज येत होता. माझ्या उवाला पण तसाच आवाज आला वाटतं. आता तिथनं आवाज असाच येत राहणार. का तुला काय ठाव? कारण ह्याची आई उद्याच्याला पुण्यात जाणार आहे. पांडुरंगा जी मातीच्या आडपूरला आहे त्यासनी जागवत्यात आणि आत काय हाय हे कुणासनी बिठावन आहे. देवी आई कुठं आहे हे तेव्हा मला समजलं आहे. एक ताव देवी आली ना मग बघा अशी रेग लागती माणसाची. अय्यो तुम्ही जे म्हणताल देवी आई स्वतः समजायची कामं करणार आहे. अय्यो अय्यो अरे मंगळू आजपर्यंत तुझ्या त्या देवप्पाला काही जमले नाही. अय्यो पुढे काय जमणार म्हणतो मी. पण एक लक्षात असू दे हातात बंदूक आहे. बंदुकीच्या नळीत गोळ्या आहेत. अयो दोघांनी जास्त आवाज केला तर कुत्र्यासारख्या गोळ्या घालीन. अहो म्या तर कशालाच घाबरत नाही पंच. म्या स्वतः देवी आईला बघितलं आहे. म्या सांगतो तेव्हा पाच्या पायावर नाक घासा म्हणजे सुटाल. मंगळ पंच जाऊ द्या पंच उगा मरायचं हे हो. आणि पोलीस यायची हित जाऊ दे. जातो म्या. जा. पर एक सांगतो देवाप्पानं सांगितलं आहे तुमचा लेख आहे ना गुंडाप्पा जपा त्याला. अयो वैजंता अयो गुंडप्पाला घरी घेऊन ये की म्हणतो मी. ह्यो बाळूकडे गेलाय तो. कशाला काळजी करताय? अजून काय वाढू? हे संपवतो आणि सांगतो. तुम्ही बसा. बर सांग आणि लाजू नग. नाही खायचं काही असलं की मी अजिबात लाजत नाही. बर बर खा. बाळू भीमा त्याचं जेवण झालं की त्याला त्याच्या घरला सोडून या. हा हो मला सोडा हा. रात्रीची मला खूप भीती वाटते. गुंडप्पा तू नका घाबरू. आम्ही तुला सोडा येऊ. मग ठीक आहे.
गावात तशी रात्री घराच्या बाहेर कोण पडत नाही. आता हे बोलायची गरज आहे का? ग बस की. बर बाळूची आई, माझा मित्र म्हणत होता की तिथे भूत आहे म्हणून. नाही नाही, तसं काय नसते. मग जिथून आवाज येतो तिथे काय असतं? खरं तू लहान आहेस ना व, तू त्याचा विचार करू नका बरं. आय त्याचा आई बा त्याच्या मोहर बोलत्यात, मग तो बी तसंच बोलणार की. माझा मित्र म्हणत होता की रात्रीचं तिकडे कोणीही गेलं तर भूत त्याला खाऊन टाकतो. तुझ्या मित्राला बरंच ठाव आहे की. अरे तू तसला कसला बी विचार करू नका. आण भ्या वाटली नवा का पांडुरंगाचं नाव घ्यावं. माझे अप्पा म्हणतात महादेवा महालिंगराया. ते बी चालतंय की. मला तर भीती वाटते. माझी अव्वा तिथे गेली आणि परत आलीच नाही तर. तुझ्या आता आवाला तिकडे कशाला जायला पाहिजे? अप्पाच सांगतात जा म्हणून. मग काय खरं नाही तुझा आणि तुझ्या आवाचं. अरे गुंडप्पा, असं नाही लढायचं. काय नाही होणार तुझ्या आवाला. हा अरे हे बाळू, जा बाबा याला याच्या घरला सोडून ये. होय गुंडप्पा, चल बाबा तुला सोडतो तुझ्या घरला. चल चल. अरे अय्यो 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 वैजंता, अय्यो पोटात ओरडायला लागली की. कावळे म्हणतोय मी. अय्यो कर की काहीतरी. अय्यो यो माझा गुंडू आला आहे का अजून? त्याला टाकून खाणार आहात की काय? काही काळजी आहे की नाही माझ्या मुलाची? अय्यो येईल तो. बाळू त्याला एकट्याला सोडणार नाही म्हणतो मी वैजंता. अय्यो तुम्ही स्वतः जाऊन घेऊन आला असतात तर. अय्यो 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 नाव घेतलं आणि आला की आपला राजा, माझा सोन्या, माझा गुंडू. थांबा अप्पा. बाळू भीमा या की आत. बाहेर का थांबला होतात म्हणते मी. लाजू नका. माझी आऊ आणि माझे अप्पा माझे खूप लाड करतात. तुमचेही करतील. रात झाली हाय आणि गावात चिटपाखरू बी दिसना. ना मी ह्याला सोडाय आलो. अय्यो खूप बरे केलेस बघ बाळू हे. अय्यो गुंडू, अय्यो तुझ्यासाठी थांबलो होतो की मी जेवायचा. मी तर बाळूच्या घरी गरम गरम तुपाचं जेवण आलो. अय्यो तुपाच. अय्यो इथे भुकेने जीव होतो माझा कासावीस खूप आणि तू खातो तुपावर तूप. अय्यो अय्यो. चला आम्ही जातो. अय्यो थांब की रे, घाई काय म्हणतो मी एवढी. अय्यो वैजंता, उद्या तुला पहाटे जायचे आहे. अय्यो बाळूच्या आईला घेऊन जा सोबत. अय्यो
अयो मला चालेल, पण त्यांना आवडलं पाहिजे. म्हणजे त्या आल्या पाहिजेत सोबत म्हणते मी. नाही ती कशी येईल? अयो नाही का येणार म्हणतो मी. अयो एकदा विचारून तर बघ की रे. उजेडल्यापासून काम असतात तिला. तरी पण विचारून बघ. आणि मी सांगितले म्हणून माझं नाव सांग त्यांना. वाळू चल घरला. बरं आम्ही येतो. सांगावा नाही आला तर समजा आई नाही म्हणली. अय्य अय्य या तुम्ही या. अय्य अय्यो वैजंता, उद्या तुझ्या बरोबर पहाटे यायला कोणी सोबत असू दे नाही तर नसू दे, पण मी जे विचारायला सांगितले ते विचारायचे विसरायचे नाही म्हणतो मी. अय्य आणि आता पोटाचे बघ लवकर. तुपाची खातो. होय आपा. मंगळू इथं होय गेलो हो तरी तिकडं. भ्या वाटायला लागलं रे एकट्याला. का आज पण तू तिथंच राहत होतास की. होय. अरे किती लोकांनी मारले, किती लोकांची हाड पुरले. समजा आठवायला लागणार. जे केलं आहे ते पाठ सोडणार नाही. देवा पैस तर वाट बघावं लागल. अरे पर इथं कशाला आलास. पाक करते की लय भूक लागली आहे रे. का गावात माझंच घर दिसलं का. समजायला पाठ फिरली बघ. पाणी बी द्यायला कोणी. बर बर थांब. सुंदरा हे सुंदरा. वय यो कशाला आलाय माझ्या दारात. जा आत भाकर घेऊन ये. माझ्या नातीच्या माग लागलं होतं आणि ह्यासनी भाकर देऊ. जा जास्त बोलत बसू नकस. दारात आलेल्या माणसाला पाणी आणि 4 घास दिलं पाहिजेत, पण ही भूत आहेत. बघितलं नव, तुझ्यामुळे ऐकून घ्यायला लागते समज. अरे तेव्हा पवता तेव्हा भाकर मिळत होती. काही का असं ना, पण पोटाला मिळत होत रे. सांगा घ्यायला. आग पडली अरे पोटात. लय भूक लागली. पुण्यांदा माझ्या दारात येऊ न ग. होय. कोणाचं दिस कसं फिरत्याल सांगता येत नाही. माझ्या बाळूच्या बी माग लागलं होतं हे, पण आज माझ्याच दारात आणलं पांडुरंगाने ह्यासनी. जास्त विचार करू नका. झालं गेलं विसरून जा. आता बाळाचा आणि भीमाचा पुढचा विचार कर. तुम्ही काय ठरवलं हाय का? होय सांगतो तुला. अयो वैजंता, अजून किती वेळ म्हणतो मी. यो आलेच. पूजेचं ताट तयार करत होते म्हणून वेळ लागला. देव मी काय म्हणतो, जाशील ना व्यवस्थित. हेनरी मला खूप भीती वाटते बघा.
अयो तू विचारणार होतीस की बाळूच्या घरी सांगावा धाडला होता बाळूच्या आईला. अयो काही निरोपच आला नाही. अयो अहो त्यांच्या घरच्यांनी नाही म्हणून सांगितलं असेल. मी काय म्हणते, वाड्यावर काम करणाऱ्या कुणाला सोबत घेऊन जाऊ का? अयो नको नको वैजंता, तिथे जे काही घडेल ते गुप्त राहायला हवं बघ. वाड्यातलं कोणाला सोबत घेऊन गेलीस तर होईल की सगळं गावभर. नाही होणार, आपण तसं बोलून घेऊ त्यांच्याशी. अय्यो वैजंता, नेमके कोडे काय आहे ते आपल्यालाच समजायला पाहिजे. अय्यो असे का? अयो असे आपल्याच बाबतीत का घडले? अयो तो आवाज तुलाच का ऐकू आला? यामागे काहीतरी दैवी चमत्कार असणार बघ. म्हणजे तुझ्या पत्रिकेत असं काहीतरी असणार की अयो अचानक आपल्या आयुष्याचं बदलून जाईल बघ. यो बदललं आणि चांगलं झालं तर बरे होईल, पण त्याच्या विपरीत काही घडले तर? अय्यो अय्यो वैजंता, काही होणार नाही ग. पण सोबत कोणाला घेऊन जायचा विचार सोडून दे. यो हेनरी, तुम्ही येता का सोबत? मला खरंच खूप भीती वाटायला लागलीये बघा आता. अय्यो मी तुझ्या सोबत आलो आणि आवाजच आला नाही तर? अय्यो सगळी संधी गमावून बसू बघा आपण. संधी? कसली संधी? अयो हीच संधी. अयो आवाज फक्त आपल्यालाच का ऐकू येतो? अय्यो गावात दुसरं कोणी त्या योग्यतच नाही, लक्षात ठेव. मग आता एकटीच जाऊ असे म्हणताय काय? अय्यो आणि काय विचारशील? काय विचारू? तू तिथे गेलीस आणि तुला परत आवाज ऐकू आला, अय्यो हक्का मला बाहेर काढ. तू काय करशील? अय्यो तू विचारायचं, तू कोण आहेस? तू कोण आहेस असं. अय्यो निघते मी. अय्यो गुंडू, तुमचं सगळं बोलणं ऐकलं मी. अय्यो कुठे सांगायचं नाही आपण गुंडू, कुठे बोलायचं नाही. अय्यो तुझं हो गो हो गो. आणि तिथे काय घडलं हे सगळं मला सांगायचं, अगदी महत्वाचं आहे, लक्षात असू दे. अय्यो अय्यो गुंडू, अय्यो तू कशाला जागा राहतोस म्हणतो मी. अय्यो झोपायचं, जागा राहून काय करणार? आपण दोघं पण झोप. अय्यो आय ते बघितलं का? काय हाय? जाऊ दे, तू बघू नगस. आपल्याला काय ठाव हाय असं जाऊच नग, ध्यान बी देऊ नग तिकडं. पण ती कशाला मारायला आली आहे तिकडं? आता तिचं तिला समजत नाही का? मग परत बरी आली म्हणजे झालं. काय नाही वाईट. कधी कधी असं बी असतं या, मन चिंती ते वैरीनं चिंती. होय खरं हाय, समजल काय आहे ते. अगं सुंदरा, हा बघितलंस का? एकलीच गेली हाय अक्का, आणि ते बी तिकडं जिकडं मॅचक करून पडलो होतो, जिथं मला आवाज आला होता. झालं त्यावर बोलणं. आणि तू काय तेवढ्यासाठी आली आहेस इथं? अगं दुपारच्याला तर बोललो ना आपण. अगं मला ठावच होतं का तू अंगणात जागे असणार आणि तुला भीती दिसणार. तर अक्काला जर काय झालं तर आपण जावं असं मला वाटतं आहे. काय गरज आहे?
ही येळच कशाला आणायची? अगं म्या बी निश्चित पडलो होतो. तेव्हा मला कोणी उचलून आणलं नसतं तर मी दिसलो असतो. वय परतावा तुला ठाव नव्हतं का तिकडे जायला नाही पाहिजे म्हणून. यासनी ठाव आहे तरी बी जात्यात. मग काय समधी काम धाम सोडून यांच्या मागे धावत जायचं का काय? हे बघ मला वाटलं म्हणून आलो म्या. आणि तुला पटत नसल तर जातो म्या. गोदा मावशे थांब. काय झालं तर आपण धावून जायलाच पाहिजे. पर अक्काला जर काय झालं तर आपण जावं असं मला वाटतं आहे. यासनी ठाव आहे तरी बी जात्यात. मग काय समधी काम धाम सोडून यांच्या मागे धावत जायचं का काय? हे बघ मला वाटलं म्हणून आलो म्या. आणि तुला पटत नसल तर जातो म्या. गोदा मावशे थांब. काय झालं तर आपण धावून जायलाच पाहिजे. आम्ही बघतोच आहे. अक्का मला बाहेर काढ. अक्का मला बाहेर काढ. अय्यो बाहेर काढ म्हणतोयस पण तू आहेस कुठे? हे काय तुझ्या मुलं? अय्यो जमिनीत हाय मी. अय्यो जमिनीत पण तू कोण आहेस? मी धन आहे धन. धन धन 7 पिढ्यापासून खातील तुझ्या. अय्यो मग मी काय करू? मला बाहेर काढ. अक्का मला बाहेर काढ. अक्का मला बाहेर काढ. मी मी धन आहे धन. अक्का मी नाही मी नाही मला बाहेर काढ. अक्का मी धन आहे धन. मी नाही मी नाही मी नाही मी नाही. बघ सुंदरा तुझ्या लेकाला समजतं हाय पर तुला समजना. इथून मोरा का गेली तर दिसणार बी नाही. जातोस का मग? होय. अरे गबस. अगं आलोच. बाळू बाळू अरे बाळू. अगं नका काळजी करूस म्या बघतो. अयो अयो कुठे राहिली ही वैजंता? हे अजून किती वाट बघायची म्हणतो मी. अयो महादेवा महालिंगराया. अयो 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 ही वैजंता किती वाट बघायची म्हणतो मी. अय्यो भीतीने जीव जाईल की काय असे वाटत होते. अयो त्याच ठिकाणी गेली होतीस? तसाच आवाज आला. अयो तेच कानाला ऐकू आलं. हो किती मोठ्याने बोलताय. अयो 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 हळू हळू बोला की जरा. अयो काय झाले सांग. मी त्या ठिकाणी गेले होते अयो आणि मला पुन्हा हाक ऐकू आली. अयो तेच शब्द. होय तेच शब्द. अक्का मला बाहेर काढ.
अरे बाहेर काढ. अयो, मग तू विचारलेस का? मी तुला जे विचारायला सांगितले होते ते. किती मोठ्याने बोलताय पुढे सांग काय झाले? मी गेले आणि धीर एकवटून विचारले, कोण बोलतय? काय उत्तर आलं का मग तुम्ही? उत्तर आले, अक्का मी धन आहे, मला बाहेर काढ, मी धन आहे. मी धन आहे, अक्का बाहेर काढ. महादेवा, महालिंगराया, अय्यो अय्यो अयो, आनंदाची वार्ता दिलीस की ग. अयो धन आहे, अयो धन आहे, अय्यो अय्यो. हो, मला कळत नाही आता मी काय करू. अयो मला सांग, हे सगळं होत असताना तुझ्या आसपास कोणी होतं? नव्हते. अयो आता ऐक, मी सांगतो तसं करायचं. आणि काय करू? एनरी, मी परत तिकडे जाणार नाही बघा. अयो जायचं उद्याच याच वेळेस. आणि काय विचारू? अयो उद्या जायचं त्याच जागेवर आणि विचारायचं तुला काय पाहिजे म्हणून. यो, मी काय म्हणते, आपण कशाला यात पडायचं? पडायचं मी सांगतो म्हणून पडायचं. अयो माझ्या डोक्यात आहे एक कल्पना. यो, मी वेडी होईल अशाने, नाहीतर जीव जाईल माझा. अय्यो अय्यो महादेवा, महालिंगराया, अयो काही वेडी होत नाहीस आणि काही तुझा जीव जात नाही. अय्यो मी सांगतो तसं करायचं. अय्यो हो गो हो गो. अय्यो मी धन आहे, अक्का बाहेर काढ. अयो धन आहे, अयो धन आहे, अयो धन, अयो धन. जोगी दिसतो विचित्र, त्याला दीन नेत्र, चर्म वेगळे, नाही वस्त्र, नंदी तुझा मित्र, बाळा जो जो रे. जोगी दिसतो विचित्र, त्याला दीन नेत्र, चर्म वेगळे. येऊ का? अय्यो अय्यो ए बाळू, इतक्या पहाटे पहाटे अय्यो ये की रे ये की. गुंडप्पा सोबत खेळायचं म्हणून आलास की काय रे? नाही, खेळायचं नाही, ए, तुमच्याशी बोलायचं आहे. अयो, मग ये की बसून बोल. नाही, राहू द्या. मी हे सांगायला आलो आहे, तुम्ही दिस उजडायच्या जिथं जातायसा ते बरं नाही. अय्यो ते आमच्या गुरुजींनी आम्हाला जे सांगितलं तसंच करतो की आम्ही. हा, काय सांगितलं आहे तुम्हाला तुमच्या गुरुजींनी? हेच ते देवीची पूजा रोज करायची म्हणून. अय्या पूजा राहिली बाजूला, तुम्ही मधनच परत येतायसा. म्हणजे मला त्याचं काय नाही, मी बघितलं म्हणून सांगतोय. बाळू, तू मला बघितले ते खूप बरे झाले बघ. मस्त भ्या वाटत आहे तरी बी तुम्ही जातायसा. कशासाठी ते समजना. अयो, आता हेच मला तिकडे पाठवतायत तर मी काय करू? एक ध्यानात ठेवा, फुकाफुकी काय बी मिळणार नाही. हो ना. अय्यो आम्ही लक्षात ठेवतो. तू ये. अय्यो का जेवून जातो? नाही, माझ्या मायनं भाकर केली आहे ती खाईन. अय्यो भाकर. अय्यो इथे जे काही घडले ते गावात फक्त सांगू नकोस म्हणजे झालं. अव समद्या गावाला समजलं आहे
तुमचं हे काय चाललं आहे ते. बाळू तू इथे आला ना तर ते खूप बरे झाले. मी हे सांगायला आलो हाय, ह्यो खेळ साधा सुद्धा नाही. ह्या जीव जायचा कोणाचा तरी. अय्यो आम्ही लक्षात ठेवतो आणि काळजी पण घेतो. अय्यो ये तू. गुंडप्पा ध्यान ठेव. हो, इथे काय घडते मी तुला सांगतो. चांगलं पेरा, चांगलं उगवणार. अय्यो वाईट पेरा, वाईट उगवणार. अय्यो निघतो म्या. मायप्पा, अरे राम 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 राम. राम राम राम. आणि लय गडबडीत दिसतोय. काम आहेत ती केली पाहिजे. गावात काय चाललं आहे ठाव आहे ना व. हा कानावर आलं आहे. बाळूचं काय आहे त्यात. बाळ्याचा काय संबंध. अरे तसं नाही, पंच नाकाचा ठाव आहे. पण बाळू काय करतोय तिथे. बाळ्याचा काय बी संबंध नाही. अरे लोक असं म्हणतात की त्या देवपानं काहीतरी पुरून ठेवलं या, आणि त्यातून आवाज पण येतोय म्हणून. मला नाही ठाव कशा पायी आवाज येतोय जमिनीत. खोटं बोलतोय तू मायप्पा. ह्या कशाला खोटं बोलन. माझा काय संबंध त्या देवापाशी आणि पंचाशी बी. पर तो मंगळू सुटला म्हण. वय त्या देवापातला सोडला नाही का पोलिसांनी. आव नाही काय झालं त्याच. अरे आमचं बी ध्यान असतंय म्हणलं कुठं काय चाललं आहे त्याच्यावर. हा चांगलं आहे. पर मला कसं बाई सांगतायस. अरे मायप्पा आम्हासनी काय ठाव नाही वय. तर मंगळू तुला भेटायला आला होता ते समजा ठाव आहे तुला. भाकर मागायला आला होता त्यो. अरे नसल सांगायचं तर नको सांगू, पण निदान खोटं तर नका बोलू. मला काय बी ठाव नाही. मग त्या जमिनीत काय हाय. अरे मला कसं ठाव असेल. राका गेली तेव्हा बाळू बी होता संग, असं म्हणतात गावात. तो कशी नाही का काम धाम. चला निघतो मी. अरे मायप्पा आम्हासनी काय ठाव नाही वय. तर मंगळू तुला भेटायला आला होता ते. राका गेली तेव्हा बाळू बी होता संग. रागात दिसताय. काय झालं आता. अरे गावात काय बी झालं तरी लोकांनी आपल्याकडे बोट दावलंच पाहिजे का. कोण काय म्हणलं. सुंदरा कोण म्हणलं त्या परीस ते का म्हणलं ते विचार. हो सांगा तरी. आता गावात भ्या आहे. गोदा घाबरून पडली. लोकांनी ठाव आहे कधी सुजाडायच्या आत आग कभी तिकडे जायला लागली. बरं आता ह्या समद्यामध्ये आपण कुठे येतो. आपण तिथे येतो बाळ्यामुळं. आता त्यानं काय केलं. तो गेला होता आकाशी बोलायला. त्याची काय बी चूक नाही. हा ना गावात लोक बोलतात तर त्यांची तोंड नाही धरतायत. त्यांचं म्हणणं आहे आपल्याला काहीतरी ठाव आहे.
अहो आपल्याला का काय ठावा असेल? तो मंगळू येऊन गेला ना व देवाप्पानं इथं काहीतरी पुरलंय म्हणून मी सांगत होते का अशा लोकांनी दारात उभं करू नका, पण तुम्ही माझं काय ऐकतच नाही. अरे भाकर मागायला आला होता त्यो. हाकलता येते का? तुरुंगात सुटलेला लय मारला पोलिसांनी. बरं झालं, देवानं शिक्षा केली म्हणायची. तू एक ध्यानात ठेव, बायाला म्हणावं यात पडू नका. त्या काही झालं तर आपल्यावर यायचं. असं बी त्यानं काय नाही केलं तरी बी त्याचं नाव येतेच की. आता त्यो गुंडप्पा येतोय घरी, त्याचा मैत्र आहे त्यो. एकत्र खेळत्यात बोलत्यात, त्याला बी नाही म्हणायचं का आता? आणि म्हणून बाळ्याचं नाव येत असल म्या बी ऐकून नाही घ्यायची. आणि उद्या काही विपरीत झालं तर? अहो काय नाही होईल, आणि बाळाचं ह्यात काय बी संबंध नाही. धरा. अरे आम्हाला गाजाड धाडून गावात उंडरतोस होय रे? अरे पुंगळीच्या वर तुमच्या कर्मानं तुम्ही गाजाड गेला हायसा. मला काय ठाव नाही का? पण तू एक झाला ना व? माझं मी एकला हाय. गळ्यात गळा घालत होता इतकं दिस, आणि आता काय झालं रे? फाटलं तुमचं? होय, पर तेव्हा सोडत नाही बघ तुम्हासनी. ते मला नाही, त्या पंचाला जाऊन सांग. म्या नाही घाबरत तुला तुझ्या देवप्पाला. आज पस्तर सुटलास तू, पण ह्या मोर नाही सुटायचास. अयो वैजंता, काळजी करू नको बघा. अय्यो अय्यो, काळजी करू नका असे कसे म्हणताय? तो बाळू काय म्हणाला ते माहित ना? अयो तो बाळू म्हटला त्या वाटेला जायचं नाही म्हणून. अयो पण त्या वाटेला काय जायचं नाही याचा आपण विचार करायला पाहिजे की वैजंता. अय्यो, काय करू आणि काय नको काही समजत नाही बघा मला. अय्यो मी आहे की समजून सांगायला, काळजी करायची नाही बघा. अप्पा पण अव्वा घाबरली आहे ना? अयो उगाच घाबरली तुझी अव्वा, उगाच. हेनरी, तुम्ही सोबत आला असतात आणि आवाज ऐकला असता तर समजले असते. अयो मला समजते की वैजंता. अयो मला एक सांग, तू आवाज तुलाच का ऐकू आला? अय्यो का? अय्यो कारण तुझ्या भाग्यात ते. अय्यो आपण गावचे प्रमुख, मग जे काही आहे ते कोणाशी संपर्क करणार? अय्यो प्रमुख म्हणून, अय्यो पंच म्हणून, अय्यो पंचीन म्हणून. अय्यो अरे खायला भाकर आहे का? ती कमाव आधी, मग मला सांग. अरे भाकरीचं काय घेऊन बसलास? पंक्तीच्या पंक्ती उठताल दरबारात. दरबार? अरे लोकांनी लुटून त्यांच्या टाळूवरचं लोणी खातायसा. अजून बी सांगतोय सुधार, लोकांनी फसवू नका. देवाचं नाव घे, भलं होईल. माझ्यासाठी माझा देव म्हणजे देवापाच आहे. मर मग. अरे तो देव नाही, भूत आहे ते.
का वाळ्या आता काय बी खरं नाही तुझं. ही काठी बघितली का? तुझा देव पापी घाबरतो हिला. कोण हायस कोण रे तू? तुला नाही समजायचं ते समजायला बी पुण्य लागतं या. एकच सांगतो बघ, देवी आईची सेवा केली आहे आयुष्यभरात या बाप्पानं. ती काय अशी फुकाफुकी जायची नाही. एक दिस असा घाव बसल ना, लक्षात ठेवशील आयुष्यभर. आणि म्या घाव घालेल तेव्हा काय होईल याचा विचार कर. पाणी बी मागायचं नाहीस. कोण गुरु आहे रे तुझा? तुला नाही समजायचं ते. नाही त्याच्या हात घालू नका. तर जा